नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे आमच्याकडे शिमगा. आज आमच्या घरी देवांची पालखी येणार आहे. तर पालखीची आणि त्याचबरोबर त्याच्या आधीची पूर्वतरी तुमच्यासोबत शेअर करेल. सो व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. स्टे ट्यून. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. हाय, गुड मॉर्निंग. काय गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता गावाकडे 7 म्हणजे आता पाणी यायचं टायमिंग झालं आहे. दाखव आमच्या गावाची सकाळ. आपण ते बघूया. ती गावाकडची सकाळ तुम्ही बघू शकता. पाणी आले, सकाळी पाणी भरायची धावपळ. वंदी आहे, दुसरी आहे. ही असते गावाकडे सकाळची धावपळ. बोली कुणी आता इथून आमची पालखी येणार आहे ना. पप्पा थोडं साफसफाई करते. आता आम्ही मंदिरात चाललोय देव घ्यायला. आमच्या घरी आता येणार नाही. काय भांगार माणूस काय पडतं. काय पड काय पड हे आमच्या गावातलं मंदिरातलं देव आहे. असं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलंच होतं. बस
वस्तीला असतो ना देव, ते इथे येऊन सकाळी सानेवरती ठेवतो. हा सकाळी 6:30 वाजता सानेवरती आलाय. आता इथून परत आमच्या घरी. अरे फोटो बिटो नंतर काय आता आता निसर्गाला बांधा घालून तिथे नाचना नुसती ही पडत असते. तर आमचं ग्रामदेवक आहे ना ते आमच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे तिथून 2-2.5 किलोमीटर आतमध्ये आता हे लोक चालत देवाची पालखी घेऊन येणार आहे. कारण आज आमच्या इकडच्या घरांची सुरुवात होणार आहे. तर मग ज्यांच्या इकडे देव आता येणार तर ती सगळी मुलं म्हणजे पालखी आणायला गेली होती देवाची. तर आता ही पालखी घेऊन आता वाडीमध्ये येतील आणि मग ते वाजवणारवाले आले ना की मग घरं घ्यायला देवाची सुरुवात होईल. इथे असा पकड ना खाली. देव बसला ना तशी पालखी उचलायला हलकी देव बसला पायाला लागेल ते खडी आहेत तिकडे मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या गावाला. पाणी भरला ना तर आपल्याला आजूबाजू उभा आहे. काय नाही अरे उचला नाही कोण आला कोण गाडी पाठीतच थांबायची. जागेवरती बरोबर आहे त्या जागेवर तुम्ही बघायला पाहिजे करून जायचं. बॅटरी घेऊन वाजवणारे आहेत का दोन वाजवणारे. पूजा करता करता तिथून आकाश नावाला देवा. तर आता सकाळी तुम्ही बघितलं की देव वाडीमध्ये आणलेला आहे आणि आता आमच्या घराच्या इथे वरची शेवटचं जे घर आहे ना तर त्यांच्या घरी आता देव बसला आहे. इथे पूजाविधी चालू आहे. तरी इथे बघू शकता खाली ना असं चादर टाकलेली असते, त्याच्यावरती ओटी ठेवली जाते आणि ओटीवरती ना धोतर अंतरलं जातं. तर अशी पालखी आता आमच्याकडे पहिल्यांदाच ना सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत येणार. नाही तर नेहमी ना दुपार होते 3 वाजता, कधी 5 वाजता, जशी घरं होतील तशी. आणि आता इथे नैवेद्य वगैरे सुद्धा भरून ठेवला होता. तर आईचं असं होतं की ह्या टायमाला देव आपल्याकडे सकाळीच येणार आहे तर मग देवाला आपण जेवूनच पाठवूया म्हणून सगळं आम्ही सागरासंगी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. आणि आता इथे सगळी तयारी झालेली आहे. बाबा
असं असं फिर तू ये चल फिर इकडे. हळूहळू हळूहळू तुम्ही असं इकडे या साईडला या. तुम्ही फिरवा तुम्ही इकडे इकडे तोंड करा हा तू ये तर फायनली तो आजचा दिवस आला आणि आता देव आपल्या घरी घेऊन जायचा टाईम झालेला आहे. तर आता इथे बघू शकता पालखी आता आपल्या घरात येणार आहे. सो चला बघूया आता आम्ही पालखीला काय काय आणि कशी पूजा होते ती. हे देवा तू का पुढे देवा देवा. अरे बजाओ. पुसला ना बाजूला देवा तू हात काढ. टोपी राहू दे काढायला राहू दे ना राहू दे ना. गोड दिलंय. देवा पाठी हो जरासं. हे नाही उघडून ठेवला. पाणी घेतलं. तांब्यात पाणी द्या फुल घे चंदन उघडून नाही ठेवला. गणगुली आहे पाणी द्या तांब्यात. फुल घे फुलाने पाणी शिंपड
इथून येते इथे बघ. देव पण खालचे दिसले पाहिजेत. ये इथे समोर. हो हा मन जय मन जय मन बोलतो ना योगेश्वरी जय बोल हे घ्या. हे घ्या. ते लाल एकदम सावकाश. आवाज नाही देत. निशाणी घंटीचा आवाज तर येतोय. असं बाहेर जायचं वाटलं. ठेवायचं साईडला. हां मग कपडा नाही का? पुसून येते जरा. थोडा पाणी. हां. पाणी घे. ते निशाणाला दिलं ना तो पण घेऊन यायचा. नैवेद्य ठेवायचे नाही तिकडे. कोण आता खात नाही. घेऊन यायचा ते पहिल्यातले काल गेले. निशाणीचा पण घेऊन यायचा. ते नैवेद्य नंतर ते उचलायचे घेऊन यायचे. ते नंतर जेवताना घ्यायचे सगळं. कसे लावायचे लोक ते मलाच माहिती आहे. आम्हाला नाही माहिती. आम्ही किंवा तुमच्या बरोबर ते मोठे आहेत ना पण. निशाणीचा हे झाड आणलंय कुठं? हे झाडाचे बिया आणले. लागते दोन्ही मुलगी आहेत. सगळ्यांना देणार ते बसत नाही बाबा. खुर्ची देऊ का? सरबत घेतला की देणार आता आजीचं झालं की मी बाबा मग तुला देणार. आमच्याकडे झालं. उद्या परवा आमच्याकडे झालं. गावठाणात गावठाणात मान कसलं घेऊन बसलाय. अरे तू ठेव तसंच समोर सरळ सरळ ठेवायचं. इकडे तोंड करून तुझ्याकडे. हळद कुंकू हळद घे. असं जरा थोडं थोडं लाल लाल रेड 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 ते तांदूळ टाक. तांदूळ घे. घे तांदूळ. घे. आता पाय पड. दोघात एक चांगला लांब हो. असू द्या. सगळं टेन्शन जाऊ दे माझ्या दादांचा. टेन्शन आलं आता जास्त. तर तू पाय का लावतो? ये बस झालं. पहिलं पाय लाव. हा, पाय पड आलो. लेकराचा एक वाजता की सुरुवात करायची सकाळी. तुझी वटी भरलेली आहे. पोत्यात लावून घे. काहीतरी विड्यापड्या अशी दुखतात त्यांना सुपती ते सर्वटी सन्मान आणि मोठी मान्य. नाही ना मायावरी भाषिका म्हणा बाप दे कमदा सत्यची पण सत्यवचने भवन नाही ना माहेर वशी नाही तुझी वटी भरलेली आहे. पोत्यात लावून घे. काहीतरी विड्यापड्या अशी दुखतात त्यांना सुपती ते सर्वटी सन्मान अमृत. हा झाले. मायावरी भाषिका म्हणा बाप दे कमदा सत्यची पण सत्यवचन आहे. मोहन मानेकर त्यांनी बाबा रखवलदारीचं नारे ठेवलेलं आहे. माने करून घे. काहीतरी विड्यापड्या अशी दुखतात त्यांच्यामुळे बा सुपती ते त्यांनी जे जिरवलेले काम आहे ते तिथे त्यांच्या पाठी होते उभी राहा आणि हा नारळ माने करून घे. सर्वटी सन्मान. कोणती का कोणती बेटा करी नाही बाहेर जागा होतो. 1 मिनिट. हा 1 मिनिट तिकडून घेऊन जा. एकदम सोडायचं ना त्याच्या दोन कशाला दिली दिली असते तिकडे. जा पटकन. आलं देव पप्पू. आणि अशा प्रकारे पूजाविधी एकदम मस्त झाली आणि देवसुद्धा आता आपल्या घरातून दुसऱ्या पुढच्या घरामध्ये गेलेला आहे आणि ते आता सगळे एकदम निवांत झाले आणि जे पालखीसोबत जातात घरातली मोठी मंडळी तर ती गेलीच. सो असा आमच्या दाराशी होता शिमगा. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.